देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधल्या छतरपूर इथल्या प्रसिद्ध बागेश्वर धामला भेट दिली आणि या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल देखील झाले। याचवरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी आता गवईंवरती जोरदार टीका केली आहे। त्यांच्या टीकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सवाल केलेला आहे। गवईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये असं श्याम मानव यांनी म्हटलंय। यावरती श्याम मानव हे ठरवणारे कोण आहेत असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला। गवई आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केली आहे। रासू गवई सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं म्हणून ते करायचे, पण विक्तू बाबाचा सत्कार दीक्षाभूमीवर आयोजित केलेला होता आणि आम्ही जाहीर आवाहन केलं की तुम्ही जर विक्तू बाबाचा सत्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीवर केला तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करू। त्यावेळेस त्यांनी तो इमिजिएट रद्द केला। तर त्यांचे चिरंजीव जे स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे, तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही। श्याम मानव कोण होता ते सांगणारे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत? श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात। आपलं श्याम मानव खरं बोलतात, त्यांच्या बोलण्याचा स्पष्ट रोग जो आहे तो दिसतो आहे। त्यामुळे हे खरं आहे, वस्तुस्थिती आहे की श्याम मानव सर बोलले की त्यामध्ये जे प्रकरण उघड झालं आणि कशामुळे झालं यावर आता विस्तृत चर्चा वेगळी प्रेस मला घ्यावी लागेल। नागपूरमधल्या जामठा या ठिकाणी बोलत असताना बागेश्वर धामचे हेच धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यामधल्या गुरु शिष्याच्या नात्याचा एक वेगळाच किस्सा सांगितला आणि दावा केला। याच मुद्द्यावरून विरोधकांकडून धीरेंद्र शास्त्री यांच्यावरती सडकून टीका करण्यात आली। तसंच धीरेंद्र शास्त्री शिवाजी महाराजांवरती बोलत असताना फडणवीस, गडकरी आणि मोहन भागवत हे देखील त्या मंचावरती होते, त्यामुळे त्या तिघांनी बागेश्वर बाबांना रोखायला हवं होतं असं खासदार संजय राऊत म्हणाले। तर बागेश्वर बाबा हा भोंदू बाबा असल्याची घणाघाती टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कुणीही छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे। ते जे बुवा आहेत तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं होतं किंवा सरसंघ चालकांनी त्यांना रोखायला हवं होतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवं होती। हा कसला बाबा आहे बागेश्वर? हा भोंदू बाबा, हा काहीतरी बालिशवृत्ती याला बाबा केला आहे जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी। आता दुर्दैव हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं, सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या भोंदूगिरीकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते। मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत। ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहेत, काल, आज आणि उद्याही। जय शिवराय। दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या याच वक्तव्याच्या विरोधामध्ये अभिनेता रितेश देशमुख याने देखील पोस्ट केली आहे आणि आपला संताप व्यक्त केला आहे। कुणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी बरळतो। शिवप्रेमी, शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे। चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न, काळाच्या उदरामध्ये गडप होती। तर धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमध्ये केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी संतापाची लाट उसरली आहे
अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेधाचं आंदोलन देखील करण्यात आलंय आणि याच वेळेला बागेश्वर बाबांच्या पोस्टरला चप्पला मारून निषेध नोंदवण्यात आला. तिकडे सोलापूरमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड चांगलीच आक्रमक झाली. 4 हुतात्मा पुतळ्यासमोर बागेश्वर बाबाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.